जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की जे मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी जे फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर कंपनी सिलेक्शनला ऑप्शन आले होते, परंतु कंपनी सिलेक्शन करायला गेल्यानंतर तिथे कंपन्याच ऍड आपल्या झालेल्या दिसत नाही आणि ज्या त्या काही जर होत्यात फक्त एक किंवा दोनच कंपन्या तिथे ऍड होतात आणि एक दोन कंपन्या ऍड झाल्या की 2-3 तासामध्ये त्या पूर्ण एकदम गायब होऊन जातात। आणि असं काय होतंय आणि जास्त कंपन्या आपल्या लिस्टमध्ये काय येत नाहीत, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ मधली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत हे अर्ज केले आहेत आणि अर्ज केल्यानंतर व्हेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, परंतु तेथे व्हेंडर आपल्याला अवेलेबल दिसत नाहीत। आणि हे काय होतंय नेमकं, तुम्ही जर मागे बघितलं जर असेल तर आपल्याला जर कंपनी सिलेक्शनचे जर ऑप्शन जर आले तर आपल्याला 50 ते 60 तिथं कंपन्या जवळपास आपल्याला ऑप्शन मध्ये असायच्या आणि आपल्याला सहजरित्या हवी ती असलेली कंपनी आपल्याला निवडता येत होती। परंतु आता तसे त्या कंपन्या तिथे नाही येत आणि नाईलाजाने आपल्याला नको त्या कंपन्या तिथे सिलेक्ट शेतकऱ्याला तिथे करावं लागत आहेत। आणि नेमकं तर शेतकरी बांधवांनो, आता 1-2 कंपन्या तिथे ऍड का होतात, तर शेतकरी बांधवांनो आता पूर्वी कसं व्हायचं की आपल्याला जो कंपनीला ज्या शासनाने कंपनीला ठराविक कालावधी तिथे ठरवून दिलेला होता की तुम्ही 2 महिन्यामध्ये पंप शेतकऱ्याच्या शेतामध्ये इन्स्टॉल नाही केला तर तुम्हाला तिथे पेनल्टी लागणार आहे। आणि शेतकऱ्याने त्या कंपनीकडून शासनाने पेनल्टी सुद्धा तिथे जमा करून घेतलेली आहे, त्यांच्याकडून वसूल करून घेतलेली आहे। जर तुमचा सौरकृषी पंप 60 दिवसाच्या आत तुमच्या शेतामध्ये जर इन्स्टॉल नाही केला तर एका शेतकऱ्याचा एका पंपामागं प्रति दिवस 50 रुपये इतका चार्ज पेनल्टी त्या कंपनीला तिथे लागत होती। कंपन्याला पेनल्टी लागत असल्यामुळे त्या कंपन्याला तिथे पेनल्टी भरावं लागते आणि नाईलाजाने त्या कंपन्याला तिथे त्या दंड तिथे भरावा लागतो। आणि त्या कारणामुळे ते काय होतंय तर दंड भरावा लागत असल्यामुळे आता ज्या कंपनीकडे जेवढं मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल आहे, जेवढा त्यांच्याकडे कोटा शिल्लक आहे तेवढाच तो कोटा तिथे उपलब्ध करून देत आहे। कारण जर त्यांनी जर त्यांच्या कंपनीमध्ये जर कमी मटेरियल असेल, कमी कोटा शिल्लक असेल आणि शासनाकडे जर जास्त कोटा साईटवर जर आला तर कंपन्या तिथे शेतकरी बांधव जास्त सिलेक्ट करतात आणि जास्त सिलेक्ट केला की ज्या कंपन्या जास्त कोटा सिलेक्ट केला की त्यांना मटेरियल त्यांच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नेईपर्यंत खूप जास्त उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे त्याला पेनल्टी लागते। त्या कारणामुळे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या थोड्याफार प्रमाणात तिथे ऍड होता येतं। आणखीन एक सांगायचं म्हणजे तर ज्या चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या चांगल्या शेतकरी बांधव तिथे कंपन्या तिथे सिलेक्ट करत होते, कारण पहिलं 50 ते 60 तिथे कंपन्या तिथे अवेलेबल असायच्या आणि ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्याच कंपन्यांच्या कोटा लवकर संपून जायचा आणि ज्या कंपन्या आहेत उरलेल्या त्या तशाच पेंडिंग मध्ये राहायच्या, तशाच त्याच्यामध्ये तिथे राहायच्या। आणि कालांतराने ज्या जास्त कंपन्यांचे सिलेक्शन ज्या कंपन्यांचे झाले आहेत त्या कंपन्याला जास्त वेळ तिथे शेतकऱ्याच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशनच्या साठी लागायचा। आणि कालांतराने ही मागेल त्याला जी योजना आहे किंवा पीएम कुसुम योजना आहे, ही योजना लांबणीवर चालत आहे किंवा स्लो गतीने चालत आहे। त्याच्या कंपन्या चांगल्या आहेत त्या कंपन्यांचा कोटा उडून लवकर जायचा आणि ज्या कंपन्या राहिल्या त्या तशाच पेंडिंग मध्ये राहायच्या। आणि आता त्याच कारणामुळे काय केलंय आता की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या फक्त 1 किंवा 2च कंपन्या तिथे ऍड होतात आणि त्या कोटा सुद्धा लिमिटेशन मध्ये येतो आणि कालांतराने नाईलाजाने शेतकरी तिथे आता ज्या कंपन्या नको आहेत त्या सुद्धा तिथे सिलेक्ट करतात, कारण शेतकऱ्याला वाटतं आता आपल्याला हवी जी कंपनी आहे ती कधी लिस्टमध्ये येते कधी नाही, आता ही जी आलेली आहे ते आपण सिलेक्ट करून घेऊया। या कारणामुळे शेतकरी बांधव तिथे जास्त कंपन्या तिथे सध्या ऍड होत नाहीत। शेतकरी बांधव तुम्हाला समजलंच असेल की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या जास्त तिथे ऍड का होत नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सोलर संबंधित तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल किंवा समस्या येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि सोलर संबंधित जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर सोलरला फॉल्ट येत असेल, जसे की ड्राय रन करणं असेल, आउटपुट ओपन असेल, ओव्हर करंट असेल, शॉर्ट सर्किट ट्रिप असेल, फेज लॉस असेल आणि असे अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात, ते फॉल्ट कसे दूर करायचे ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केले, ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जर कुठला फॉल्ट समजला नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।